नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस आपण आलेलो पार्ट 38पर्यंत. आज पार्ट 39 चालू करतो आहे आणि पेज नंबर 215पासून मी चालू करतो आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. जीवाची जे अज्ञान वृत्ती तीच खरी संसार प्रवृत्ती झालिया आत्मज्ञान प्राप्ती तेच निवृत्ती संसारा. आत्मज्ञ सदा अहम भावरहित धर्माधर्म शुभाशुभ विरहित तयास ते संसारांगर्त हित का पा विराली देह हंकार वृत्ती तात्काळ तेथेच संचली निवृत्ती तीच जीवाची परमात्म स्थिती खूण निश्चिती बांधावी प्रवृत्ती ठाई शत्रुमित्र निवृत्तीचे तो हे विचित्र नीच मी पाहता सर्वत्र शत्रुत्व मित्रत्व तै कैचे ऐसिया महासुखा पुढे देह महदुःख ते बापुडे तै कोण ऐहिक सुखारडे महत्सुख आतुडे जय ऐहिक दुःखाचे डोंगर कोसळत मग तयावर परितो न हाले लवभर गिरीवर केवळ धीराचा. भगवंत ज्यावरी प्रसन्न होते त्यालाच मग तो वैराग्य देतो. त्याशी विवेकाची सांगड बांधितो पार उतरवितो भवसागर. आदर्शी उमटल्या मुखापरी स्पष्टात्मदर्शनी हेतू जो धरी तया येथे भू किम ब्रह्मलोकवरी जागा तिसरी नाहीच. यागी होता देवता तृप्ती पितृलोकाची होईल प्राप्ती लाधेल कर्म फलोक्त भुक्ती आत्मसंविती लाधेन गंधर्व महजन तपः सत्य तेथील आत्मदर्शन अति अविविक्त या लागी जे आत्मदर्शनासक्त भूलोक यशोक्त वांछिती येथे होते चित्तशुद्धी आदर्शापरी निर्मल बुद्धी शुद्ध आत्मस्वरूप त्रिशुद्धी प्रतिबिंबित होत असे. दुजे स्थान जे ब्रह्मलोक तेथेही होतो आत्मवलोक परी सायास लागती अनेक कष्टकारक अतितरतो सर्पावाणी माया वेटाळी अक्षी आंतून आंतडी पिळी बाहेरही सर्वांग कवटाळी समर्थ टाळी कोणतीये तुम्ही बसल्या बसल्या पाहता खिशात 50 पट रुपये असता काढा पुढे बाहेर आता ब्रह्म तो खिशात तुमचेच काढा म्हणतात हात घालिती गृहस्थ पुडके खिशातून काढती दहांच्या 25 नोटा मोजती पुडक्यात गृहस्थ विरघळले मनीचे मनी केवढे महाराज अंतर्ज्ञानी मस्तक ठेविती तयांचे चरणी आशीर्वर्चनी उत्कंठा. मग बाबा म्हणतीत ते वेळे गुंडाळे आपुले ब्रह्म गुंडाळे लोभाचे झाल्या विण वाटोळे ब्रह्म न मिळे तुझलागी पुत्र पश्वादी वितार्जन आसक्त यांतची जयाचे मन तयास कैचे ब्रह्मज्ञान द्रव व्यवधान न सुटता महाकठीण वित्त मोह तृष्णा वर्त दुःख गाह मदमत्सर मकर दुसह एक निष्पृह तरेल लोभाशी ब्रह्माचे अखंड वैर तेथे ध्यान नाही अवसर कैची मुक्ती विरक्ती साचार आचार भ्रष्ट लोभिष्ट लोभा ठाई नसे शांती न समाधान ना निश्चिंती एक लोभ वसता चित्ती जाती मातीत साधने श्रुती मृतीस अविहित असे निषिद्ध जे दुश्चरित त्यातची सदैव जो आसक्त अस्माहित चित्त तो तया नाव विक्षिप्त चित्त सदैव दुष्कर्मी व्यावृत्त अखंड विषय कदर्मी लोळत हिताहित देखेन हो का ब्रह्म विज्ञान संपन्न नाही जो फलेच्छेसी निर्विण तो वरी वाव ते ब्रह्मविज्ञान आत्मसंपन्न नाही तो कोण काही मागू येता अधिकार पाहती संत प्रथमता जैसी जयाची योग्यता तैसेच त्याते देती ते
जयामनी रात्रंदिन देहाभिमान विषयचिंतन तया गुरुपदेशाचा क्षीण व्यर्थ नागवण उभयार्था चित्तशुद्धी झाल्याविण परमार्थी परमार्थी हृदूप आहे जो आपण ज्ञान गर्वाची ती निर्वण केवळ क्षीण तो खरा. यास्तव रुचेल तेच बोलावे पचेल तितकुचे अन्न खावे नात्री व्यर्थ अजीर्ण व्हावे हे तो ठावे सकळिका. माझा भांडार भरपूर आहे देईन जो जे चाहे परी ग्राहकाची शक्ती पाहे देतो मी साहे तेच की. ऐकाल जरी हे लक्षण देऊन पावाल तुम्ही कृतकल्याण या पवित्र मशिदीत बैसून असत्य भाषण न करीनी. ही संत वाक्य सुधा सरिता भावार्थे येथे बुडी देता अंतर्बाह्य लाद शुद्धता शाळण होता मळाचे. ऐसा साईनाथांचा महिमा वर्णू जाता न पुरे सीमा. उपमू कैसे त्या निरुपमा शुद्ध प्रेमा आधीन तो. माऊली ती सकळ्यांची विश्रांती आर्त श्रांतांची कल्पवल्ली आश्रितांची दीनदुबळ्यांची जी छाया. संसारावरी पाणी देऊन गिरीक पाठी मौन धरून एकांतवास स्वीकारून निज कल्याणे कदक्ष जो. ऐसे संत असती बहुत केवळ जे साधिती निज स्वार्थ अथवा केवळ निज परमार्थ काय की अर्थ इतराते. तेवी न साईबाबा महंत नसता आपतेष्ट गणगोत घरदार वा गायासुत प्रपंचात राहते. कर्तल भिक्षा 5 घरा तरुलवास अष्टो प्रहरा मांडुनी तिथा प्रपंच पसारा व्यवहार सारा शिकविती. साधुनी निज ब्रह्मस्थिती जनतेच्या कल्याण झिजती. ऐसे संत महामती वेगळ्या जगती असतील. धन्य तो देश धन्य ते कुळ धन्य ती आई बापे निर्मळ धन्य त्यांचा कुसवा सोजवळ प्रस्वला निर्मळ हे रत्न. अनायासे परिस लाधला पाषाण समदुनी भोवती झुगारिला. शिर्डीत या परम भागवताला कोणी न ओळखिला बहुकाळ. जैसे उकिरडा रत्न पडावे पोरा बाळा सापडावे त्यांनी वाटेल तेथे उडवावे कुशाल तुडवावे दगडसे. असो यापरी तो ब्रह्माचा भोगता आशीर्वर्चनी पावे तृप्तता. तीच गत तुम्हा आम्हा समजता बिकट रस्ता सोडावा. जोवरी बाह्य विषयांचे सेवन शब्दश्रवण स्पर्श संवेदन आमोदा घ्राणन बाह्यांग दर्शन तव न विरोधन विषयार्था. झालिया वीण इंद्रिय निरोधन स्वभाव प्रवृत्त परावर्तन. प्रत्येक ग्रुपाचे अवलोकन वा तद्बोधन अशक्य आधी व्हावे. सर्वेक्षणा विहीन मग सद्गुरुसी अनन्य शरण. ऐसा जो दृढ श्रद्धा संपन्न आत्मविज्ञाना पात्र तो. श्रोतादी पंचज्ञानेंद्रिय त्यागी जेतील जय. स्वस्व विषये मनसंकल्प विकल्प स्वये त्यागील निश्चये जे काळी. एवं प्रतिनिवृत्ती जय अंतर्बुद्धी ही सांडील निश्चय व्यापार. तेच ते परमगती साचार निर्विकार ब्रह्मते. पुढील होईल निश्चय शून्य चित्त ही जय पावेल चैतन्य. तैच तोच एक न तदन्य आत्म्या ते धन जाणील. होता विषयांपासून विन्मुख होतील इंद्रिये आत्मोन्मुख. तेव्हाच प्रकटेल निजमुख इतर सर्व असुखते. जे विषय विकार प्रच्छन्न अतिसूक्ष्म दुर्दर्श आत्मज्ञान परमानंद प्राप्तीचे साधन अति गहन आकळाया
हिरण्यगर्भ पदार्पर्यंत इहा मूत्र विषयी विरक्त तोच एक ब्रह्मपदाभिषिक्त तो एक मुक्त जाणावा चित्तास विषयापासून हळूहळू मागवते फिरवून आत्मरूपी स्थिर करून आत्मज्ञान सोडावे इहा मूत्र फळ भोग विराग हर्षोकादी द्वंद्व त्याग बुद्धिमंतासीच हा भोग अध्यात्मयोग तो आची अधि दैवा ध्यात्यामाधी भौतिकी निखल वडवानल ज्वालादिकी संतप्त संसारान्न वेदकी कोण की सुखी असेल तेने व्हवया निज समुद्धरण व्हावे साई प्रसाद संपन्न करावे तच्चरित्रावलोकन श्रवण मनन सादरे हे श्री साईनाथ चरित्र श्रोती सुपुत्र मित्र कलत्र परिसता साधेल ह्य परत्र लीला विचित्र बाबांची सभाग्य श्रद्धाळू श्रोते तेची या कथांचे परिसता अति हळुवार चित्ते शांतते येते शांतता या कथानी स्यंद निर्झरे कर्म लवण वीरे श्रवण द्वारे नयनी शिरे रूप साजिरे साईंचे चरित्र श्रवणे पातका ऱ्हास चरित्र श्रवणे काळावरी कास चरित्र श्रवणे परमोल्हास श्रोते निरायास पावती श्रवणे शुद्ध अंतकरण श्रवणे चुकेल जन्म मरण श्रवणे श्रोताया ब्रह्मपणान श्रवणे ब्रह्मार्पण कर्माने ऐसा हा साई सेवा काम सेवका सदा करी निष्काम निजभक्ता श्री साईराम देईल आराम सर्वदा भागशः या ग्रंथाचे वाचन अथवा श्रवण आणि परिशीलन मनन आणि निधी ध्यासन करा अनुदिन श्रोते हो आनंदो ब्रह्मोती व्यजानात हे तरी तैतिरीय श्रुती विख्यात तेच ते बाबा अनुवादत श्रुती निर्णित भक्ता ते फिकीर न करावी यत्किंचित सदा असावे आनंद भरित चिंता न करावी आमरणांत उपदेश नित्य बाबांचा असो ब्रह्मत्व तत्व निर्धारण हे काय हे या अध्यायाचे धोरण की ही नौका भवतारण जाईल शरण साईस त्या हितवचन वारंवार सांगावे करा वा परोपकार बाबा तयास करुणी अनुकार तदनुसार प्रवर्तती हे सयुक्तिक किम अयुक्तिक हे मतभेद केवळ वैयक्तिक जेणे सामान्य जनतेसी तोच ही रोख ये ग्रंथी हेची आहे येथे प्रयोजन बाबा जाणीत कार्यकारण जैसे तयांचे मनेस्पित जाण होष्यमानही तैसेच गुरुमुखीच्या कथा ऐकाव्या अतर्कलीला अनुभवाव्या स्मरतील त्या संग्रही ठेवाव्या परिसवाव्या इतरांते साईंचे हे चरित्र बरे श्रवण करिता अत्यादरे श्रोतिया व्यक्त्यांचे दैन्य हरे दुर्दीन ओसरे अवघ्यांचे पाहुणी बाबांची अलौकिक लीला कोण अभागी चकित न झाला केवळ दर्शन मात्रेही निवाला लीन झाला पद्मकली विशद चरिते या साईंची प्रशस्त चित्ते ऐकावयाची संधी येता ऐसी सुखाची कोणी फुकाची दवडील पुत्र मित्र कलत्रावत्र वर्त काम क्रोधादी ग्राहयुक्त नाना रोग तिमिंगी लो जुंभित उद्वेलित आशा कल्लोळी वेळी उद्वेगाचा झटका येऊनी जातो घटको घटका
द्वंद्व माजुनी उडतो खटका, परीन तटका तोडावे, स्वयेच जावीस करावा बोध, ही बोध किंतुच आहेस ब्रह्मशुद्ध झालासी, देह संगे बद्ध नलिका पिनद्ध, शुक दैसा भुललासी, केवळ मोहमाये तेणे विसरलासी, निज सोये तुझा तूच सावध होये, स्वरूपा हे झडकरी, ब्रह्मामुळे वाढला भ्रम, देहाभिमानादी संभ्रम, मृगजल समय हे मी मम, जाणून निर्मम होई का, या मी तुंपणाचे प्रपंची, यामी तुंपणाचे प्रपंची. आता पेज नंबर 215 ते 221 पर्यंत आलो आहे मी. आता इथे विश्रांती घेतो. आणि नेहमीसारखं हॅपी थॉट्स. No burden is so heavy for a man to bear as a succession of happy days. Max Muller. Happiness is a matter of one's most ordinary everyday mode of consciousness, being busy and lively and unconcerned with self. To be damned is for one's ordinary everyday mode of consciousness, to be unremitting, agonizing preoccupation with self. Iris Murdoch. Happiness is a butterfly which, when pursued, is always beyond your grasp, but which, if you will sit down quietly, may alight upon you anon. Happiness comes more from loving than being loved, and often when your affection seems wounded, it is only our vanity bleeding. To be loved and to be hurt often, and to love again. This is a brave and happy life. J.E. Buckrose. ओके, चला तोपर्यंत देवाचं नाव घेत राहा, खुश राहा, हसत राहा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय बजरंगबली. जय श्री राम. हर हर महादेव.